तुम्ही काय म्हणता बेसनाच्या पोळ्यांना? पोळ्या म्हणतं, कोण डांगर म्हणतं. चपात्या झाल्या की मी हे बनवून घेणार आहे, म्हणजे मसुराची आमटी आणि बेसनाच्या पिठाच्या डांगर. आता हे पाणी टाकून मी कालवून घेणार आहे. ह्यात मी सगळं टाकले, मीठ, तिखट. असं जरा पातळ पांगून घ्यायचं, म्हणजे जाड होत नाही, ते चांगलं लागतं. आणि असं कढईने थोडंसं तेल सोडून घ्यायचं. झालं आहे. आता हे पलटी मारून घेऊया. मस्तपैकी असं लाल जुळत झालं. जरा कढईने तेल सोडून घेऊया. आज मी स्वयंपाक लवकर केला आहे. आज मी कामाला गेलेली नाही आहे, बरं वाटत नव्हतं म्हणून सुट्टी घेतली, म्हणून आज स्वयंपाक केला आहे. चपाती, हे जी मसुराची अख्खं मसूर, भात आणि चपाती, आणि हे डांगर. सबस्क्राईब करा मला. माझ्याकडे स्टँड नाही आहे, तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. मी हातात धरूनच व्हिडिओ बनवते. चपात्या झाल्या. आता शेवटचा एकच आयटम राहिला आहे, तेवढा डांगर. हो का, चपात्या करून घेतल्या मी. आता बनवूया डांगर.